नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती। तर आज म्हटलं तूप करायला घेऊ आणि पारंपरिक पद्धतीने तूप करायला घेऊ। नेहमी मी मिक्सरला काढते किंवा वाटलं तर हाताने सुद्धा असं घुसळून काढते, पण शक्यतो मिक्सरला काढते। लवकर होतं, पटकन होतं आणि जास्त निघतं आणि वेळसुद्धा वाचतो, आपल्याला इतर कामंसुद्धा राहतात। पण आज म्हटलं व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने करावं आणि तेच करायला घेतलं। म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं। तर कसं करते मी, काही नाही, साय मुरत घातली होती चांगली 15 दिवसाची आणि दर 15 दिवसांनी मी तूप करत असते आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून आता आपण चांगलं मस्त घुसळून घेऊ। तूप म्हणजे लोणी निघेपर्यंत, तूप नाही लोणी निघेपर्यंत चांगलं घुसळून घेऊ। आणि आता तुम्ही पाहू शकता लोणी निघायला सुरुवात झालेली आहे आणि माझे हात थोडे दुखायला लागले, कारण याला खूप वेळ लागतो। मग शेवटी माऊची पप्पा म्हणे मी करतो, पण मी त्यांची काही शूटिंग घेतली नाही, ते नाही म्हणे। पण मी अधनं त्यांना दाखवत असते, त्यांना कॅमेरासमोर यायला आवडत नाही। पण म्हटलं ते मदत करताय तोपर्यंत मी माझा स्वयंपाक करून घेते। तर स्वयंपाकात आज केलेली आहे मस्त मटर बटाटा मिक्स भाजी आणि नंतर छान छान पोळ्या टाकल्या आणि हो, मुगाची डाळीची खिचडीसुद्धा केली। छान जिरं लसूण वाटून कांदा टोमॅटो सगळं घातलं आणि कोथिंबीर फक्त मी शेवटी घातली, ती खूप छान लागते। कच्ची कोथिंबीर तुम्ही सुद्धा टाकून पहा नक्की, खूप छान लागते। कच्ची कोथिंबीर आहे ना, जेव्हा तुम्हाला टाकायची असेल ना तेव्हा कशी टाकायची मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। आता इथे माझ्या पोळ्या चालू आहे आणि आपल्या भाजी पोळी इथं तयार झालेली आहे। आणि आता पण खिचडीसुद्धा मी एका बाजूला टाकून घेतलेली होती आधीच, जेव्हा मी भाजी टाकली तेव्हा। आणि ही आहे आपली खिचडी आणि त्याच्यासाठी मी आता कोथिंबीर कापून घेतलेली आहे। कुकर उघडायचा, कोथिंबीर सगळी त्यात ओतून घ्यायची आणि पटकन कुकर लावून घ्यायचा, म्हणजे ती जी वाफ कोंडलेली राहते ना त्याच्यात कोथिंबीर अशी मस्त सॉफ्ट होते, पण पूर्णपणे शिजत नाही। आणि हीच कच्ची कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून आणि मग ते खिचडी खा, खरंच सुंदर लागते, एकदा नक्की करून पहा। आणि काही नाही, त्यानंतर मग आम्ही मस्त जेवण केलं निवांत आणि मग तूप करायला मी घेतलं, कारण तुपाचं काम हे सुद्धा निवांतच करावं लागतं, त्याच्याकडे संपूर्ण लक्ष द्यावं लागतं आणि मग ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं, नाहीतर जळून जातं किंवा ओतू जातं। आता मी तूप करायला घेतलं, इथे लोणी सगळं मी आता वितळवून घेते आहे। यावेळेस मोठा गॅस केला तरी चालतो, कारण आपल्याला फक्त लोणी वितळायचं राहतं। आता मी मोठ्या गॅसवर संपूर्ण लोणी वितळेपर्यंत हलवत राहणार आहे आणि जेव्हा ते पूर्णपणे वितळेल तेव्हा मी पूर्ण बारीक गॅस करून देणार, एकदम मंद गॅस। जो तुमचा एकदम लहान गॅस असेल ना त्यावर ठेवा आणि तो सुद्धा पूर्ण कमी करा। आणि जाड पातेलं असेल तर काही हरकत नाही, डायरेक्ट ठेवलं तरी। आणि जर तुमचं बारीक पातेलं असेल ना तर त्याखाली तवा ठेवून द्या गरम करून आणि तो मग मंद आचेवर हलवत राहा अधनमधनं आणि मग तुमचं तूप एकदम छान पद्धतीने तयार होतं। आता मी इथे बारीक गॅसवर ठेवून दिलेलं आहे आणि मग भेटते तुम्हाला थोड्याच वेळात। घरच्या तुपाचा असा सुगंध सुटलेला आहे घरामध्ये आणि म्हणजे मस्त छान वाटतं असं घरी काय बनत असलं तर। आणि तुम्हाला सांगू का, मी 10 वर्ष झाली अजून विकत तूप आणलेलं नाही आहे। हो, खरंच सांगते, म्हणजे जे आपण साय मुरवतो की नाही, रेग्युलर दूध जे राहतं आपलं म्हशीचं, त्याची साय मुरवून जे तूप काढतो आपण, तर ते तसं तूप मी जवळजवळ 10 वर्ष झाली आता काढते आणि घरचंच तूप आम्ही शक्यतो खातो आणि विकत मी अजूनसुद्धा आणलेलं नाही, गरज नाही पडलेली अजून तरी। आणि हो, म्हणजे गाईचं तूप आणते मी विकत, कधी अधनंमधनं लागलं तर। ते सुद्धा मी आधी करायची, जेव्हा माऊ लहान होते तेव्हा गाईचं दूध लावलेलं होतं आम्ही, लहान बाळाला नाही का गाईचं दूध पाजतात, मग ते जेव्हा मी लावलेलं होतं तेव्हा मी साय काढून गाईचं तूप बनवायची। पण मग नंतर ते दूध बंद झालं, तर मग बंदच झालं, मग नंतर ते बनलंच नाही घरामध्ये आणि मग लागलं तर ते आणते विकत। पण मग हे जे आपलं रेग्युलर तूप असतं ना ते अजून तरी मी विकत आणलेलं नाही आहे। घरचं तूप म्हणजे खूप छान राहतं आणि त्याची चव ती विकतच्या तुपाला येणार नाही। आणि आता घरच्या तुपाची इतकी सवय झालेली आहे ना की
विकतचं तूप आवडतच नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि लगेच लक्षात येतं आम्ही तर सोडा पण माऊ जे म्हणजे आता लहानच आहे तरी म्हणायला गेलं तर, पण तिलासुद्धा जर असं विकतचे पदार्थ आणले आणि घरच्या तुपात बनवलेले पदार्थ त्यामध्ये फरक लगेच जाणवतो की हे घरच्या तुपाने बनवलं आहे की विकतच्या तुपाचं आहे. तर तिलासुद्धा घरच्या तुपाची इतकी सवय झाली तर घरचे बनवलेले पदार्थ जास्त आवडतात जे तुपातले असतात ते. तर ती एक चांगली गोष्ट आहे. चला तर मग आता दाखवते मी आपलं तूप कसं झालेलं आहे ते. आता इथे आपलं तूप आता रेडी झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते. आणि बंद झाल्यावर तुम्हाला वाटत असेल थोडीशी कसर राहिलेली तरी गॅस बंद करून द्या लवकर, कारण तुपाचं टेम्परेचर इतकं हाय राहतं ना की त्याच्यात हीटमध्येच ते शिजत राहतं आणि कढत राहतं. आणि थोड्या वेळाने थंड झाल्यावर मग मी दाखवते आपलं तूप कसं दिसतंय ते. तर इथे आपलं घरचं तूप बनवून रेडी आहे. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता काही नाही, हे तूप मस्तपैकी थंड करेल आणि गाळून एका काचेच्या बरणीत भरून ठेवून देईल आणि मग संपेपर्यंत टेन्शन नाही, खराब होत नाही, काही नाही, चांगलं कढवलेलं राहिलं का. तर चला मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा. बाय.